ची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या प्रकरणाची सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे सत्ता संघर्षाचा फैसला लवकरच लागणार असल्याचं बोललं जात आहे। सत्ता संघर्षावर सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे। गुरुवारपर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद संपणार आहे। काल ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपवला, तर आज न्यायालयासमोर शिंदे गटाचे वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग आपली बाजू मांडतील। तर गुरुवारी दुपारी 2 पर्यंत सॉलिसिटर जनरल हरीश साळवी राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करतील आणि त्यानंतर शेवटचे 2 तास पुन्हा ठाकरे गटाचे वकील रिजॉइंडरसाठी बाजू मांडतील। वळूयात पुढच्या बातमीकडे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या पार पडणार आहे। कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे, तर चिंचवडची मतमोजणी शंकर अण्णा गावडे कामगार भवन थेरगाव इथे पार पडणार आहे। या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत। तर सर्वात जास्त मतदारसंख्या असलेल्या चिंचवड मतदारसंघात 50% मतदान झाले, त्यामुळे इथे मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आलेले आहेत आणि इथे मतमोजणीच्या 37 फेऱ्या होणार आहेत। मात्र कसबा हा तुलनेने खूपच लहान मतदारसंघ असल्याने तेथील निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे। मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांना विजय मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे। कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे। आणि आता